जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी प्रश्न लिहिला आहे कारण माझी मुलगी आहे ना, मागच्या वर्षी माझ्याकडे आली आहे. ती मला वाटतं की ती गेली तर तिला खूप दुःख होईल, मलाही होईल. म्हणजे ती लहानपणापासूनच आजोबांकडे राहते, त्यामुळे तिला असं वाटतं की म्हणजे दुःख होतं की मी आईच्या जवळही राहावं आणि तिथंही राहावं. दोन्हीकडे राहायची इच्छा आहे तिला. सुट्टीमध्ये आमच्याकडे घेऊन यायचं, अभ्यासाच्या वेळी तिथे जाऊ द्या. माझ्याकडे येते तेव्हा असं म्हणते की इथली आणि तिकडची चिंता वाटते, इथे येते तेव्हा. नाही, पण व्हेकेशन मध्ये घेऊन यायचं. किती वर्षाची आहे? 16 वर्षाची आहे. हां, तर मग अशी काही ॲडजस्टमेंट करू शकता. व्हेकेशन असेल, सुट्ट्या असतील, दिवाळीचा सण असेल, थोडी ॲडजस्टमेंट करत राहा साऱ्या लोकांनी मिळून. दुःखी व्हायची गरज नाही आहे. आणि करिअर करायचं असेल तर तू चांगला अभ्यास कर, चांगलं कॉलेज तिथे आसपास कुठे जवळ असेल तर तू तिथे राहा, असं समजून उमजून सॉल्युशन काढायचं. सांगते मी पूज्यश्री, पण तिला काही समजतच नाही. आता 16 वर्षाची आहे तर सत्संगात घेऊन या, ते आणखीच चांगलं आहे. आपण आपल्या हिशोबाने जेवढं द्यायचं होतं संस्कार दिलेत, आता पुढचे संस्कार इथे होतील तिच्यावर. जयपूरमध्येही सत्संग होता, तिथेही घेऊन जा. कधी शिबिरात इथे घेऊन या. इथे तर हे जे मराठी शिबिर आहे, जवळजवळ 100-150 मुली असतात, गावागावातून, साऱ्या हिंदुस्थानातून आलेत. आणि किती हे 5 दिवस त्यांच्या मुलांसाठी वेगळा सत्संग चालू आहे, छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या मुलामुलींसाठी. मग अशा वातावरणात घेऊन यायला हवं. त्यामुळे आसपासच्या दुसऱ्या मुलांनाही सुसंस्कृतपणा बघून चांगला परिणाम होतो की नाही, हे असं करायला पाहिजे, हे चुकीचं आहे. चांगलं कसं असतं, सगळे संस्कार त्यात उत्पन्न होतील या वातावरणातही. जय सच्चिदानंद. बोला. जय सच्चिदानंद. बालकृष्ण पाडेलाल. हां, बोला. हां, शतशः नमन करतो. मी बडवालीहून आलो आहे. माझ्या दोन्ही मुलांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे आणि आता कामाला सुरुवात करणार आहेत. त्यांचे काम मी ॲक्सेप्ट करावे का नाही, आणि करायचं असेल तर कशा पद्धतीने करावे? हो, पण ते जॉब करतायत का करण्याची इच्छा आहे? जॉब नाही करतायत, पण बिझनेस बिझनेस करतायत. हो, मग त्यांना मला ते फारसे आवडलेले नाही आहे. हां, मग बसवून त्यांना नीट सांगायचं, बाळा हे बघ, बिझनेस असा माझ्या दृष्टीने असं करून एवढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तू जरा विचार कर. त्यांनी ज्ञानात राहण्यासाठी कशा प्रकारे आपण मोटिवेट करू शकतो? इन्फॉर्मेशन द्यायची, आपला अनुभव एक्सपिरियन्स शेअर करायचा, दबाव नाही आणायचा. तू हे चुकीचं करतोयस, हे बंद कर, तुला हे समजत नाही का, मी तुला सांगतोय ते, तू माझं ऐकतच नाहीस, तू स्वतःची मनमानी करतोस, असे टोचणारे शब्द बोलणं बंद करा. एकही निगेटिव्ह वाक्य बोलायचं नाही आहे. आणि माझ्या दृष्टीने हे होत आहे, यात थोडा जर बदल केलास तर बरं होईल. आणि हा जो तुझा पार्टनर आहे त्याच्याविषयी मला जरा शंका आहे, जरा विचार कर, ध्यानात ठेव, असं साधारण सांगून सोडून द्या आणि त्याला अनुभव घेऊ द्या. दोन्ही मुलांनी तसे ज्ञान घेतलेले आहे. छानच आहे. आणि कुटुंबातल्या सर्वांनी ज्ञान घेतलेलं आहे. तर आणि कधी सत्संगाविषयी सांगायचं की चल एखाद्या वर्षामध्ये 5 दिवस काढ, आपण वेकेशनसाठी दुसऱ्या ठिकाणी जातो, कधी वेकेशनमध्ये सत्संगात यायचं आणि सत्संगात चांगली समज मिळेल. नवरा बायको असेल, मुलं असतील, सगळे चला आपण जरूर जाऊया. बरोबर व्यवस्थित येत राहतात मुलं. बरोबर आलेत. खूपच छान. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मोठ्या माणसांचा अनुभव मुलांच्या कामी येतो, म्हणून आपण अनुभव शेअर करायचा आहे आणि त्यांनाही आईवडिलांचा मान ठेवायचा की चला अनुभव येत, आपण जे करतोय आईवडिलांचा आशीर्वाद मिळू दे. आणि विचारायला यावं मुलांनी की पप्पा माझं बरोबर चाललं आहे ना, बघा असं घडतं आहे बघा साधारण. त्यामुळे पप्पांनाही मनापासून आनंद होईल की नाही मुलाचं ठीक चाललं आहे, प्रगती करू दे. असं प्रेमाने आशीर्वाद घेऊन केलं तर रिझल्टसुद्धा चांगलाच मिळेल. आईवडिलांचं हे ते मूक आशीर्वाद असतात, तरी खूप चांगला सपोर्ट करतात आपल्या प्रगतीसाठी. रामचंद्र अजमेर. हां, बोला. आपल्या मात्या पित्यांच्या मृत्यूनंतरही मुलावर त्यांचा काही परिणाम होतो का? काही अपेक्षा असतात का? खरं तर जेव्हा मृत्यू होतो ना आईवडिलांचा, तेव्हा आपल्यासोबतचे सारे व्यवहार हिशोब पूर्ण करूनच पूर्ण होतात, तेव्हाच देहातून आत्मा निघून जातो आणि दुसऱ्या नव्या कर्मानुसार त्याला नवं आयुष्य लाभतं. आपल्याबरोबरचं देणं घेणं पूर्ण संपून जातं, समाप्त झालं. कुटुंबामधले काही नवग्रह दोष असतो का? ते वरचे ग्रह नाही नडत, आतलेच ग्रह नडतात. आग्रह, दुराग्रह, परिग्रह
अभिग्रह, हट्टाग्रह, कदाग्रह हे नडणारे मताग्रह. वरच्या ग्रहांच्या ऐवजी आतले जेवढा अहंकार तगडा तेवढे ग्रह जास्त नडणार. अंतरंगातील ग्रहांना सुधारा. अहंकार, क्रोध, मान, माया, लोभाला. मुलं मोठी होतात तेव्हा आपल्या वडीलधाऱ्यांमध्ये अवगुणच दिसायला लागतात त्यांना, असे का? कारण काय आहे की बघा, आपल्याला जास्त जागृत राहायचं आहे. मुलांच्या दृष्टीने आईवडिलांच्या चुका जर दिसत असतील तर आईवडिलांनी जागृत राहायला पाहिजे. चला आपल्या चुका सुधारूया, मुलांसोबत प्रेमाने व्यवहार करूया. आणि मुलांनी हे समजून घ्यायला हवं की जीवनात आईवडिलांचे दोष बघायचे नाहीत. कसे असतील, माझे वडीलच ते आहेत, माझी आई आहे. आपण एकही निगेटिव्ह त्यांच्यात बघायचं नाही. जसे आहेत, मला इथे जन्मापासून आजपर्यंत मोठं केलं आहे, खूपच उपकार आहेत त्यांचे. आणि आईवडिलांनी कधीच नाही सांगायचं मी तुला एवढं मोठं केलं, तू माझ्या चुका काढतोस. त्यांना उलट नाही बोलायचं. त्यांना वाटतं की मुलांना आपलं वागणं चांगलं वाटत नाही, मग गप्प राहायचं. तप करा, अंतरतप. आणि मुलांना, ही तर आध्यात्मिक दृष्टीने गोष्ट सांगतोय, मुलाने जर वडिलांसमोर काही वाईट शब्द बोलले तर आपलीच परीक्षा असते ती परीक्षा, की आपण किती धर्मात आहोत किंवा किती ज्ञानात आहोत, किती मोक्ष मार्गात आहोत. आपण अपसेट झालो, डिस्टर्ब झालो, क्रोधित झालो तर आपला वीकनेस मानला जाईल. त्यावेळी हा थर्मामीटर असतो ना, 103 डिग्री ताप वाढला, मग तेव्हा मुलं वाईट अर्थाने बोलतील आणि आपलं डोकं मग आऊट होतं. तेव्हा आपल्याला कळलेलाच नसतो धर्म. आपण नापास, फेल झालेलो असतो धर्मात, किंवा मग आध्यात्मिक ज्ञानातही फेल. समताभावात राहायलाच हवं. त्यांनी वाईट शब्द बोलले, आपण समताभावात राहिलो तर त्याचा प्रभाव काय पडेल? ती आपली निर्बलता नाही ठरणार. आपण समतेत राहावं आणि त्याचा प्रभाव, ते अवगुण त्याचे सुटतील. त्याला शीलवान म्हणतात. जेवढी निर्बलता सुटेल तेवढे शील प्रकट होईल आणि शीलाने तो सुधारेल. तर मग आपण आपल्याकडून त्याला, तू बापाला उलट बोलतोस, लाज नाही वाटत, जेवढी आपली कमतरता दिसेल ना, क्रोधित होऊ, तेवढा तो जास्त बिघडेल आणि आपणही वाईटपणाचा भाग बनू. आपण समतेत राहायला हवं आणि तोंडाने बोलण्याऐवजी समजायचं की ही मुलाची निर्बलता आहे, त्याच्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा, ह्याच्यातही समता येऊ, ही समज येऊ की अशा चूक न कराव्यात, त्याचा समभावाने निकाल करायचा. जेवढा आपण ज्ञानात राहू तेवढा कुठे ना कुठे पॉझिटिव्ह रिझल्ट येईल शेवटी. जय सच्चिदानंद. पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मी पुष्पा पवार, भोपाळहून. मुलाविषयीची चिंता वाटत राहते. त्याला कॉन्फिडन्स लेवल अजिबात नाही आहे आणि नेहमी म्हणजे निगेटिव्ह जास्त गोष्ट बोलतो. तर त्यासाठी म्हणजे इच्छा नसतानाही मला चिंता वाटत राहते. नाही, त्याला हा मार्ग दाखवा की चिंता करून तर काही फायदा नाही आहे. त्याऐवजी चल 10 मिनिटं आपण दादा भगवानाचा असीम जय जयकार करूया, दादा भगवानांकडे शक्ती मागूया, प्रार्थना करूया. मग हळूहळू पॉझिटिव्ह भाव केल्यामुळे पॉझिटिव्ह रिझल्ट येतो आणि नेगेटिव्ह भाव केल्याने नेगेटिव्ह रिझल्ट येतो. तर असे पॉझिटिव्ह हे शिकवा, नाही का. जे काही होईल तू घाबरू नकोस. चल दादा भगवानांना मीही प्रार्थना केली आहे, तूही नमस्कार कर, दादा भगवानांकडे शक्ती माग, आशीर्वाद घे जा, चांगलंच होईल. आपण त्याच्यासारखंच बसून नाही राहायचं. तू का निगेटिव्ह विचार करतोस, तू बिघडवतो आहेस, काही नाही, असं नाही बाळा. हां, तुझं चांगलंच होईल, तू चिंता नको करू, दादा भगवानांना प्रार्थना कर. नाहीतर जे काही इष्टदेव आहेत, जे प्रिय आहेत, त्याला सांगा भगवंताची प्रार्थना केली, आता चांगलं होईल. असं पॉझिटिव्हच्या बाजूला घेऊन या. नाहीतर हा तर कलियुगाचा काळ आहे आणि लोभही नेगेटिव्हिटीमध्ये आणि बुद्धीचं काय जास्त झाली. ती 10 पॉझिटिव्हसुद्धा दाखवेल, 25 नेगेटिव्हसुद्धा दाखवेल आणि डिस्टर्ब होऊन जाईल. तिला सॉल्युशन काढणं जमत नाही आजकाल. एक प्रश्न आणखी आहे पूज्यश्री. फाईल नंबर 2 नेहमी असं म्हणतात, काहीही चुकलं घडलं तरी तुझ्यामुळेच झालं. तर हे काय बरोबर आहे का? बरोबर कोणाचा दोष नाही आहे, पण एकमेकांवर आक्षेप घेणं तोच मोठा दोष आहे. त्याऐवजी आता जे काही घडलं आहे आपण सुधारूया. जे बिघडलं आहे तिथून सुधारा. एकमेकांच्या चुका काढल्यामुळे आणखीच बिघडेल. एखादी जर बिघडली असेल केस, मग पुन्हा नवरा बायको भांडायला लागले तर आणखी बिघडेल. त्याऐवजी एकमेकांचे कसेही असो, माझ्याकडून चूक होऊ शकते, तुमच्याकडूनही होऊ शकते, चला आपण दोघंही मिळून प्रयत्न करूया, मग पॉझिटिव्ह रिझल्ट येईल त्याचा. नाही, मुलांनी काही चुकीचं केलं किंवा काही नुकसान झालं तरी नेहमी तुझ्यामुळेच झालं, पण जर चांगलं झालं तर माझ्यामुळेच झालं असं. तर मग तुम्ही म्हणा ना की नाही, चांगलं झालंय, आपल्यामुळेच चुका झाल्या त्या माझ्यामुळे.
चला आपल्या 5 चुका कमी तरी होतील. आणि मोक्ष तर आपल्या चुकांमुळेच थांबला आहे. चुका समाप्त झाल्या तर मोक्ष होणारच आहे. म्हणून स्वीकार करा ना, भांडणं का करताय. जय आणि सच्चिदानंद. चांगलं वाईट मुलगा त्याचं कर्म घेऊन आलाय ना, ते आपल्यामुळे नाही आहे, त्यांच्यामुळे नाही आहे. स्वतःच्या कर्माच्या आधारानेच तो चालतो आहे. फक्त हा व्यवहार आहे की हा माझा मुलगा आहे, मी आई आहे, तो शुद्धात्मा आहे, मीही शुद्धात्मा आहे, तर अशा कर्मांच्या हिशोबाने आई मुलाचं नातं आहे. हिशोब पूर्ण झाला की हा इकडे निघून जाईल, तो तिकडे निघून जाईल. कर्म पूर्ण करण्यासाठी जीवन आहे. आणि तो बिघडलेला सुधारला ते त्याच्या हातात नाही आहे, आईवडिलांच्याही हातात नाही. ते कर्मांच्या हिशोबाने आहे. म्हणजे खरं तर एकमेकांना टोमणे कधीच मारायचे नाही नवरा बायकोने, की तुझ्यामुळे झालं हे, ह्याच्यामुळे झालं नाही. जो बिघडला आहे त्यावर संस्कार कसे करायचे त्यासाठी चर्चा करा. तो विचार करा की काय करू शकतो, कसं त्याला सुधारायचं, कसं त्याला समजावायचं, त्यावर विचार करा. एकमेकांवर आक्षेप घेऊन सुधारण्याच्या गोष्टी तर बाजूलाच राहतील आणि एकमेकांना दुःख दिलं तर आणखी बिघडेल वातावरण. राजकली मौर्य ममता शर्मा, बोला. पूज्यश्री, मोठ्या मुलांसोबत म्हणजे कसा व्यवहार व्हायला पाहिजे? काय वय आहे त्यांचं? एक 22 वर्षाचा आहे, एक 18 वर्षाचा. मैत्रीचा व्यवहार करा, फ्रेंडशिप सारखा. मित्र कसे एकमेकांशी सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात ना, मग डिसिजन स्वतः घेतात. मला हे नाही पसंत तर मी नाही करणार, वा ठीक. नंतर आई पण यायला नाही पाहिजे, मी तुला सांगते ना, तू का ऐकत नाहीस, बस तू तुझी मनमानीच करतोस, असं ओरडायचं वगैरे नाही, काही आक्षेप नाही घ्यायचा. फक्त प्रेमाने सांगायचं की हे नाही होणार तर ठीक आहे, मला असं वाटतं की असं नाही केलं पाहिजे, आता तू विचार कर, तू डिसिजन घे. पण पूज्यश्री, ते म्हणजे आईपणा तर येतोच ना, तो अहंकार. हा, तो आलाय तर दुःख द्यायला बंद करा, समजावून गोष्टी सोडून द्या, दोष काढणं बंद करा, चुका नीट अशा समजावायच्या आणि डिसिजन त्याला घेऊ द्यायचा. आपल्याकडून आग्रह करणं, आग्रह ठेवू नका, आग्रह धरू नका, तेव्हा मग आपोआप त्याला चांगलंच वाटेल. समजतंय आता तुम्हाला? पूज्यश्री, माझा दुसरा प्रश्न आहे. मी म्हणजे 2014 मध्ये ज्ञान घेतलं, त्यानंतर म्हणजे कधी कधी आजारी पडते, तेव्हा म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष औषध घेते, तरी बरी नाही होत, तर दुसरं सुरू होतं. तर काय माझं पुण्यकर्म आहे का पापकर्म आहे? इथल्या आनंदाने सगळ्या प्रकारचे रोग मिटून जातील. आनंदात राहा आणि वेगळेपणाची जागृती ठेवा. हे फाईल नंबर 1ला आहे. आणि डॉक्टरचं औषध आणि दादांचा आशीर्वाद त्या जुन्या कर्मफळातून, रोगातून बाहेर काढतील आणि निघून जातील फळ देऊन. आपण समभावाने निकाल करू ज्ञानामध्ये राहून. पूज्यश्री, जेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा जास्त त्रास होतो तेव्हा समजायचं की जास्त कर्म बांधलंय, कलियुगातील कर्म आहेत, आता जास्ती किंवा कमी ते सोडा, आपण वेगळं राहायचं आहे. जो मिळाला आहे आत्मा त्यात जागृत राहा आणि शरीराला जी काही कर्मफळं येतील समभावाने निकाल करा. जमलंच तर खाणं पिणं, एक्सरसाइज, थोडंसं डाएट, डॉक्टरचा सल्ला घेऊन सॉल्युशन काढत राहायचं. कोणाला आजारपण येत नाही ते विचारा. आजार नाही असा कोणी माणूस आहे का? हात वर करा. अहो शरीराला आजार नाही आहे, तर मनाला आजार असेल, अहंकाराचा रोग असेल. पण आजारी लोक आहेत. फक्त तीर्थंकर कायमचे आजारी नसतात. तीर्थंकर भगवान एवढे निरोगी राहतात, एक परमाणूसुद्धा त्यांच्या शरीरात रोगाचा नाही. आणि त्यांच्या उपस्थितीत 500 मैलांच्या एरियामध्येही सगळे निरोगी होतात. तर असे भगवान ते आत्म्याच्या प्रती गेल्यामुळे, ज्ञानाच्या प्रती गेल्यामुळे साऱ्या रोगातून मुक्त होतात. राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभाने सगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात. त्यामुळे राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ साऱ्या परिस्थितीत धुवत राहा. त्यामुळे मग आरोग्य लाभेल. बाकी या रोगांसाठी रडायचं नाही आहे, तन्मायाकार होऊन दुःखी होण्यासारखाही नाही आहे. शेजाऱ्याचा आहे फ्रेंडशिप, देहासोबत फ्रेंडशिप करा आणि मित्रासोबत गोष्टी करतो तसे बोला. तू आता डॉक्टरला दाखव, औषध घे, चांगल्या प्रकारे काळजी घे. चला दादाजींच्या सत्संगात जाऊया. हीच गोष्ट आहे, माझा धाकटा मुलगा म्हणत असतो, मम्मी कदाचित हा डिस्चार्ज होत असेल. बस हे बरोबर आहे. बोला. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, ममता बोलतेय. हो बोला. हा, शील विकणं काय आहे हे नाही समजलं. शील विकणं, दादाजींनी म्हटलंय की आम्ही शील नाही विकत. शील विकणं हा क्रोधमान मायालोभ झाला की शील तुटतं. आणि विषय विकारांमध्येही नवरा बायकोशिवाय बाहेर संबंध आले तर शील विकलं गेलं. तर अशा 2 प्रकारे शीलाचा सत्यानाश होतो. तर दुसरा प्रश्न आहे,
फाईल 3 मुलगी आहे, तिला आपल्या धाकट्या भावाबद्दल ईर्ष्या वाटते. तर त्यासाठी तिला कसं समजावायचं? किती वर्षाची मुलगी आहे? 13 वर्षाची. 13? हो. आणि भाऊ? भाऊ 8 वर्षाचा. 8. 5 वर्षाचा डिफरन्स. हो. मग आत्तापासून ईर्ष्या चालू झाली. मग मोठे होऊन तोच माल प्रकृतीचा बाहेर पडेल. त्यांना समजवायचं, समजावून पटवून सॉल्युशन काढत राहायचं. बघ, मुलाचा जन्मही नव्हता झाला, तुझा जन्म झाला होता. 5 वर्षापर्यंत आम्ही तुझी खूप काळजी घेतली. आता तू मोठी झाली आहेस, भाऊ छोटा आहे, म्हणून त्याची काळजी घ्यायला हवी. तोही मोठा होईल, तेव्हा मग दोघे मिळून खेळा, आनंदात राहा. नंतर दोघांची काळजी घ्यायची गरज नाही उरणार. आता तरी लहान आहे, त्यामुळे लक्ष द्यावं लागेल ना. असं समजावून पटवून सॉल्युशन काढा. आणि ईर्षेऐवजी तिला सांगायचं, तू प्रार्थना कर भगवानांकडे, सगळ्यांचं चांगलं हो हे भगवान, साऱ्या जगाचं कल्याण करा, सर्वांना सद्बुद्धी मिळो, सन्मार्गावर सगळे चालोत. अशा सगळ्या संस्कारांच्या गोष्टी शिकवायच्या मुलांना. सर्वात चांगलं काय, मुलामुलीला घेऊन घरात आरती करा, दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. तेव्हा अंतरंगातला आनंद वाढेल. आनंदामुळे हा द्वेष असो, ईर्ष्या असो, त्यातून शांतता लाभेल, त्यांना दुःखापासून मुक्ती मिळेल. जय सच्चिदानंद. मोंगिया सर, मी अतुल कुमार शर्मा, गोरखपूरहून. हां बोला. सर, मोक्ष काय आहे? सर, मोहमाया सोडून मोक्षाची प्राप्ती होऊ शकते का? मोक्ष म्हणजे सगळ्या दुःखांपासून मुक्ती. आणि मोहमाया सोडायचं नाही. सोडणारा कोण? तो सोडणाराच गुन्हेगार आहे, म्हणून स्वतः नाही सुटू शकणार. त्यासाठी ज्ञानींना शरण जा, ज्ञानींकडून आत्मज्ञान मिळेल, मोहमाया सुटेल, त्यामुळे दुःखांपासून मुक्तीही मिळेल. मोक्ष इथेच सुरू होतो. काय माता पिताच परमात्मा आहेत का या जगात? नाही, माता पित्यांच्या अंतरंगात परमात्मा वसलेला आहे. आई वडील जर आजारी पडले, म्हातारपण आलं, तर मुलाने चांगल्या प्रकारे सेवा करावी. जिवंत भगवंत आहेत, भगवंत त्यांच्या अंतरंगात, जिवंत भगवंत त्यांच्या आत आहेत, जीवित भगवंत. म्हणून त्यांची मनापासून सेवा करा. त्यांना दुःख द्यायचं नाही, त्यांचे दोषही कधी नाही बघायचे. रेखा चौहान, जोधपूर. बोला. पुष्पा दंडसेना, खसिया, छत्तीसगड. बोला ना. मला 2 मुलं आहेत, मुलगे. बरं. म्हणजे रात्री ते उशिरा झोपतात आणि सकाळी खूप उशिरा उठतात. खूपदा सांगितलं तरी मानत नाही, न सांगावं तर सवय लागले. तर त्यावर काय उपाय आहे? तुम्ही ते जेव्हा झोपलेले असतील तेव्हा चांगल्या तऱ्हेने उठवायचं, AC पंखा चालू करायचा आणि आपण आपलं काम करायचं. अजून उठला नाही, कधी उठणार, बघतच नाही. जेव्हा उठेल तेव्हा आपण जेवण जेवेल, नाश्ता वगैरे रेडी करून द्यायचा. काय करायचं हे असं समजायचं की हे लंडन आहे इकडे. आता 9 वाजता उठला तर तिथल्या 5 वाजता उठल्याचं समजायचं. कशाला गडबड करायची, करू दे मुलांना. फक्त ह्याच नाही, असे सगळ्याच आजकालच्या मुलांचं हे असंच आहे. रात्री उशिरापर्यंत काम करायचं, सकाळी उशिरा उठायचं. त्यात समजायचं की 5 तास डिले पिरियड चालू आहे. दुःखी नाही व्हायचं आणि भांडणही करायचं नाही. तो दिवसा तर चांगल्या प्रकारे काम करतात ना ती मुलं. हो, ते बघा ना, दिवसा करतात. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. मी तर ज्ञान घेतलंय त्याला 7-8 वर्ष झाली आहेत पूज्यश्री. पण आता माझी आई ना जेव्हा महाविद्य क्षेत्रात गेली आहे, मला ना पुन्हा पुन्हा नजरेसमोर येते. ती विसरायचा प्रयत्न करते. तिच्या शुद्धात मला प्रार्थना सुद्धा करते की आपण जिथे कुठेही असाल सुख शांती लाभो, मोक्षाला जाण्याचा मार्ग सापडो. ज्ञान त्यांनी घेतलं होतं, पण 10-15 मिनिटांआधी मी त्यांच्या कानात सांगितलं होतं की मी शुद्धात्मा आहे, मी शुद्धात्मा आहे. त्यांची तर ती जाण्याची वेळ आली होती, त्यांना कळतच नव्हतं. पण मला वाटतं की ती चरणविधी नव्हती करू शकत, लिहिता वाचता येत नव्हतं. मी कधी येत जात होते तेव्हा तिला ऐकवायचे. तर मग काय दशा असेल तिची, कशी असेल ती? हो, शुद्धात्म्याची जागृती आली असेल तर मोक्ष मार्गात पुढे जातील. आणि दादा भगवानांना प्रार्थना करत राहा. आणि मम्मीविषयी लहानपणापासून आजपर्यंत रागद्वेष झाले, सगळ्याचं प्रतिक्रमण करून धुवून टाका आणि शुद्धात्म्याला प्रार्थना करा. आपण मोक्ष मार्गात पुढे जा. आपण माझी आई नाही आहात, मी तुमची मुलगी नाही आहे, तुम्हीही शुद्धात्मा आहात, मीही शुद्धात्मा आहे. तुम्ही मला मुक्त करा, मीही तुम्हाला मुक्त करते आहे. तुम्ही मोक्ष मार्गात पुढे जा. सगळ्या ममतेच्या अटी सोडून द्या आणि प्रार्थना करा. काय
हो, आता लाईन लागली आहे पूज्यश्री. आधी आजी गेली 2 महिन्याआधी, नंतर आई गेली, त्यानंतर माझे सासरे गेले, नंतर माझे मामाही असेच गेले. आता 6 महिन्यात सतत कोणी ना कोणी जात आहे, त्यामुळे संयम तुटलाय माझा आता. नाही, जेव्हा जन्म होतो तेव्हा मृत्यू तर येणारच. संसाराचा नियमच हा असा आहे. हिशोब पूर्ण झाला नाही का. तुम्ही मुंबईहून अहमदाबादला येता तेव्हा काही लोक वापीला उतरतात, कोणी बडोद्याला उतरतात, कोणी अहमदाबादपर्यंत येतात. ह्या ट्रेनमध्ये कोणी लोक बसतात, कोणी उतरूनही जातात. असे हे रेल्वेचे डबे असतात. तसाच घराचा डबा आहे. त्यातून कोणी लोक उतरतील, कोणी लोक नाही उतरणार. आपल्याला ममता वाटत राहते, माझी आई, माझा मुलगा, माझी सून, आणि माझे केल्यामुळेच रागद्वेष सुरू होतात. आणि नंतर संपतात तेव्हा दुःख वाटत निघून गेले. आणि आतून समजायचं की हा एवढाच हिशोब होता, तो पूर्ण झाला. त्यांना पुढे जाऊ द्या मोक्ष मार्गावर. रागद्वेषाने बांधण्याची गरज नाही आहे कोणालाच. या सगळ्यातून मुक्त व्हावं पूज्यश्री, असा जागृती आशीर्वाद ठेवा. द्यावा. हे सुटेल कसं. ही माझी आई नाही, मी तिची मुलगी नाही, तुम्ही शुद्धात्मा आहात, मी शुद्धात्मा आहे. आता हिशोब पूर्ण झाला, मोक्ष मार्गावर पुढे जा, मला मुक्त करा. असं पुन्हा 50 वेळा 100 वेळा बोलून हा गुंता सोडवून टाका, तर मुक्ती मिळेल तुम्हाला. जय सच्चिदानंद.